बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबद्दलची आहे। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे, मात्र जरांगेंची तब्येत आणखीनच खालावली आहे। मनोज जरांगे यांना आज पाणी घेण्यासाठी जोरदार आग्रह केला जातोय। त्यांच्यासोबतचे इतर आंदोलक, त्यांचे सहकारी मित्र आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानं मनोज जरांगेंनी पाणी घेतलंय। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। रवी, काही वेळापूर्वी जरा तणावाची परिस्थिती होती त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत, सध्या तिथली माहिती काय मिळते, कशी आहे सध्याची प्रकृती? ज्ञानदा काल सलाईन आणि पाणी घेतल्यानंतर आज पुन्हा दिवसभरामध्ये त्यांनी पाण्याचा एक घोटही घेतलेला नव्हता आणि आज सकाळपासून काहीशी प्रकृती पुन्हा त्यांना अस्वस्थता जाणवत होती आणि त्या अनुषंगाने काही सहकारी मित्र असतील, नारायणगडाचे महंत आहेत ज्यांचं ते मनोज जरांगे बऱ्यापैकी ऐकतात, यापूर्वीचा अनुभवही तसा आहे आणि त्यांनी आग्रह केल्यानंतर आज मनोज जरांगे यांना पाणी देण्यात आलं। साधारण 2 ग्लास त्यांनी पाणी यावेळी पिलेलं। खरं तर 10 तारखेपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे आणि पाणीसुद्धा ते अधूनमधून आता म्हणजे साधारण 3 वेळेस त्यांनी हे पाणी घेतले, ही तिसरी वेळ आहे। काल सलाईन घेतल्यानंतर काहीशी सुधारणा प्रकृतीमध्ये जाणवत होती। काल संध्याकाळचा दिवस गेला, मात्र आज सकाळपासून पुन्हा त्यांच्या शरीरातील वेदना काही जाणवत असाव्यात, कारण ते बराच वेळ डोकं आणि पोट धरून होते, त्यामुळे काहीतरी त्यांना वेदना होत असाव्यात आणि ती तगमग बघून काही सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केली। आज सकाळी डॉक्टरांचं पथक आलं, त्यांनी देखील त्यांना परत तपासणीसाठी नकार दिला। मात्र आज त्या गडाचे महंत असतील किंवा इतर सहकारी मित्र आहेत जे मुंबईहून आलेले आहेत किंवा इतर ठिकाणून आलेले, त्या सर्वांनी खूप आग्रह केला। काही महिला आंदोलकांनी अक्षरशः त्यांना विनंती केली आणि जोरदार घोषणाबाजी देखील गेली की मनोज दादा तुम्ही पाणी प्या। या सगळ्या घोषणेला अनुसरून काही सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांना पाणी पिण्याचा आग्रह घेतला आणि आता यावेळीला त्यांनी 2 ग्लास पाणी पिलेलं आहे। आता आपण बघू शकत असाल की या पाठीमागे महिला खूप मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत। खरं तर सकाळी सगळे पुरुष मंडळी होती, मात्र आज सगळ्या महिला आहेत आणि त्यांनी खूप जोरदार आग्रह धरला आणि व्यासपीठावर मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्या ठिकाणी सहकाऱ्यांनी त्यांना 2 ग्लास पाणी दिला। आपण जर बघितलं ज्ञानदा की मनोज जरांगे हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत, अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। दुसरीकडे सरकार दरबारी विभागीय आयुक्त वगळता इतर कोणीही आलेलं नाही आहे। हा पेच प्रसंग खूप मोठा आहे आणि प्रकृतीचा प्रश्न आहे, त्यामुळे काही सहकारी आंदोलकांचा सुद्धा त्यांना आग्रह आहे की आता उपचार घेतले पाहिजेत। आता पाणी घेतल्यानंतर महिला आंदोलकांचा आता आग्रह आहे की तुम्ही सलाईन लावलं पाहिजे, उपचार घेतले पाहिजेत। डॉक्टरांची सुद्धा तीच अपेक्षा आहे, कारण डॉक्टर देखील कालपासून हेच सांगत आहेत की आता काळजी करण्यासारखं आहे, कारण इथून पुढे अन्नाचा कण नसल्यामुळे आणि पाण्याचा अभाव, कारण डिहायड्रेशनचा काल त्रास झाला, नाकातून रक्तस्राव येत होता, या सगळ्या गोष्टी बघता त्यांना उपचाराची गरज आहे, नितांत गरज आहे। मात्र आज पाणी पिल्यानंतर काहीसा दिलासा सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे, मात्र आता उपचारासाठीचा आग्रह या ठिकाणी होत आहे ना। बरोबर आहे, प्रकृतीवरती आणखी विपरीत परिणाम होऊ नये यासाठी लवकरात लवकर उपचार घ्यावेत अशी विनंती मनोज जरांगेंना केली जाते। धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबूया। पुढचे अपडेट्स प्रज्ञासोबत पाहत राहा एबीपी माझा।